तर हे गाईज, आम्ही लोक आज सगळेजण जात होतो शेगावला. त्याच्यामुळे बघा सगळ्यांची एक्साइटमेंट किती होती. सगळेजण खूप खुश होते की आम्ही सगळेजण सोबत शेगावला चाललो म्हणून. हे बघा जायचं आहे म्हणून उशीर झाला होता. दिशाची मम्मी किती रफ्तारनं आल्या बरं पापाच्या पर्यासारखं. बाबू भाई. मग आम्ही सगळेजण एका ठिकाणी जमा झालो. सगळेजण ॲटोची वाट पाहत होतो की ॲटो कधी येईन. आणि मग ॲटो भेटला. मग आम्ही सगळेजण ॲटोमध्ये बसलो आणि तिथून गेलो आम्ही डायरेक्ट नागपूर रेल्वे स्टेशनला. अर्धे जण दुसऱ्या ॲटोमध्ये बसले होते आणि मग आम्ही पोहोचून गेलो होतो नागपूर रेल्वे स्टेशनला. त्यांची वाट बघत होतो. मग थोड्याच वेळात ते लोक पण आले. मग तिथं गेल्यावर माहीत पडलं की 8ची ट्रेन होती. ते येणार होती आज 9:30ला. ते झाली होती डिले. त्याच्यामुळे ट्रेन लेट येणार होती. मग हे सगळे कसे गरीबसारखे बसले होते. का करणार आहे आता. मला खूप बोर मारत होतं म्हणून मी लावण्य आणि क्रिशला घेऊन गेली नागपूरच्या रेल्वे स्टेशन फिरायला. म्हणलं चला मला फिरून येऊ म्हणून आम्ही बोर मारत होतो म्हणून आम्ही चाललो गेलो फिरायला. थोडंसं आम्ही होतो रामझोलापाशी. बाकी बघा रामझोला किती सुंदर दिसतं. आपलं नागपूर खूप सुंदर दिसते पण. मग आम्ही गेलो प्लॅटफॉर्मवर कारण ट्रेनचा आमचा टाईम झाला होता. मग आमची ट्रेन आली. बसल्याबरोबर आम्ही जेवण सुरू केलं. अर्धे जण दुसऱ्या डब्यामध्ये होते. भूक लागली होती म्हणून आम्ही पटकन बाबा जेवण सुरू केलं आणि आमची ट्रेन पण सुटली होती. मग आम्ही 2:45ला पोहोचलो शेगावला. आणि हे लोक दुसऱ्या डब्यामध्ये बसले होते. तिथून उतरून मग आम्ही इथं यांच्यासाठी थांबलो होतो. यांची वाट बघत होतो. मग हे लोक सगळे आले. सगळेजण खूप थकले होते. काही समजत नव्हतं म्हणून आम्ही पटकन ॲटो केला आणि डायरेक्ट गेलो रूमवर. मग त्याच्यानंतर आम्ही तिथं रूम बुक केली होती. 3 रूम बुक केलं होतं कारण की आम्ही 18 जण होतो त्यामुळे. मग आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो आणि गेल्याबरोबर पहा यांची हालत का होती. खूप थकून गेलो होतो म्हणून आम्ही गेल्याबरोबर झोपूनच गेलो होतो. आता भेटूया सेकंड पार्टमध्ये.